आजीच्या हातची जादू. नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत रवा मावा केक. याआधी आपण रव्याचा एक साध्या पद्धतीने केक बघितलेला आहे, खूप यम होतो. पण आज आपण थोडे बदल करणार आहोत. आपण आज रव्याच्या केकमध्ये घालणार आहोत मावा. आणि हो, आजचा मावा आपण बाहेरून आणलेला नाही आहे. आजचा मावा आपण घरीच करणार आहोत, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. साधा 150-200 ग्रॅम मावा आणायला बाहेरून गेलो तरी बरेच पैसे जातात, पण तोच मावा आपण घरच्या घरी करूया आज आणि अप्रतिम होतो. तर चला करायला घेऊया रवा मावा केक. आज आपण बनवणार आहोत मावा रवा केक. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी रवा. त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे ही दुधाची पावडर आहे नेस्लेची, ही मिळून जाईल मार्केटमध्ये, दूध पावडर. त्यानंतर आपण घेतलेलं आहे दही, साखर. त्याच्यानंतर आपण इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. त्यानंतर घेतलेला आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. त्यानंतर आपण दूध घेतलेलं आहे, थोडंसं घी घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे वेलची जायफळ पावडर. ह्याच्याऐवजी तुम्ही इसेन्स वापरलात तरीसुद्धा चालेल. हां, तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते आणि ह्याचं जे काही प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, की आपण किती प्रमाणात रवा घेतला आहे, किती प्रमाणात काय साहित्य घेतलं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तुम्ही प्लीज तिथे जाऊन चेक करा. सगळ्यात आधी आपण काय केलं आहे, आपण घेतलेला आहे मिक्सरचा जार. तर त्यामध्ये आपण घालणार आहोत रवा. आणि 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याला अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे. आता काय करणार आहोत, आपण हे आधी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. 1-2 मिनटं फिरवून घेणार आहोत. तर पहिला मी फिरवून घेते. तुम्ही पाहू शकता आपण ना हे छान ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे बघा, छान अशी पावडर करून घेतलेली आहे. आता पुढे काय करायचं तुम्हाला मी सांगते. आता एका बाउलमध्ये आपण घेतलेलं आहे तेल. ह्याचं मी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यानंतर त्यासोबत आपण घालूया त्यामध्ये दही. एक 1/4 कप जर आपण तेल घेतलेलं आहे तर 1/3 आपण घेतलेलं आहे दही. आणि जेवढं दही घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला दूध. आणि त्यामध्ये आता आपण घालूया वेलची जायफळ पावडर. याऐवजी तुम्ही एसेन्स यूज करा, चालून जाईल. मी 1 छोटा चमचा भरून वेलची जायफळ पावडर घालते. आता काय करायचं, आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याने छान फ्लफी होईल आपला केक. मी साधा चमचा यूज करते. आता काय करूया, यामध्ये आपण घालूया आपण जे रवा आणि साखर बारीक करून घेतलं ना ते आपण मिश्रण यामध्ये घालूया. आता हे आपण मिक्स करून घेऊया. हे बघ, छान असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं. जास्त वेळ लागत नाही. हे बघ, एकाच बाजूने फिरवायचे आपल्याला. आता हे जे बॅटर आहे ना ते 1 तासासाठी आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. 1 तासानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते.
आणि आपण ना मावा रवा केक करणार आहोत. तर आपण ते बॅटर तर रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं आहे, पण मावा आपण बाहेरून आणणार नाही आहोत, तर घरीच करणार आहोत. तर त्यासाठी मी काय करते, त्यासाठी घेते 1-2 चमचे तूप, त्याच्यानंतर मी त्यामध्ये घालते दूध, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया. हे मी अजून गॅसवर ठेवलेलं नाही आहे, हे असंच मिक्स करते. आणि त्यामध्ये मी घालते, ही बघा, 1 वाटी भरून पण नाही आहे, 1 वाटी ला थोडंसं कमी आहे, ह्याचं प्रमाण मी तुम्हाला देणारच आहे. तर मी हे दूध पावडर घेतलेली आहे नेसलेची, तर ही दूध पावडर मी यामध्ये घालते, मिक्स करून घेते. हे बॅटर आहे ना, मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला हे स्लो गॅसवर ठेवून द्यायचं आहे. मी मंद आचेवर ठेवून दिलेलं आहे आणि हे बॅटर फक्त आपल्याला हलवत राहायचं आहे, बाकी काही करायचं नाही. एक 5-6 मिनिटं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. ह्याला छान त्याचा असा घट्टपणा येणार, तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. जर तुम्हाला हे घरी करायचं नसेल ना, तर बाहेरून पण मावा मिळतो आरामात, तो तुम्ही यूज करू शकता. मी पाहू शकता याला ना हळूहळूपणे छान असा घट्टपणा येत चाललेला आहे, खव्याचा एक टेक्स्चर येत चाललेला आहे. आपल्याला अजून हे घट्टपणा पाहिजे, आपल्याला एक असा लगदगा तयार झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता छान असा घट्टपणा आलेला आहे. आपल्याला इतकं थिक पाहिजे, हे एवढाच घट्टपणा पाहिजे ह्याला. आता काय करायचं, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आपला 1 तास झालेला आहे. आता आपण काय करूया, 1 छोटा चमचा आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे, त्यानंतर आपण घेतलेला आहे अर्धा चमचा छोटा बेकिंग सोडा हे आता, आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडेसे काजू, आणि त्यासोबत आपण घालूया, हा बघा, हा मावा जो आपण केलेला आहे तो आपण यामध्ये घालूया. आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे छान आपलं सगळं बॅटर मिक्स झालेलं आहे, हे बघा. आता हे तर आपलं तयार झालेलं आहे. मी काय केलंय, मी ना आता हे केकचं भांडं घेतलेलं आहे आणि याला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि सोबत लावलेलं आहे तूप. तूपऐवजी तुम्ही बटर लावलं तरी सुद्धा चालून जाईल. आता मी काय करते, हे बॅटर यामध्ये घालते. बॅटर तर मी घातलेलं आहे. आता हलक्या हाताने हे जस्ट असं वर खाली करून घ्यायचं आहे, टॅप करून बघा. हे बघा, आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता यामध्ये मी वरतून घालते काजू आणि बदाम. ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर नसतील घालायचे तर तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालतील, किंवा याऐवजी तुम्हाला आणखीन दुसरं काही घालायचं असेल तर तुम्ही ते घातलं तरी चालेल. आता हे तयार आहे.
मी काय केलं आहे 5 मिनटं आधी ना फास्ट गॅसवर टोप ठेवलं होतं, एक जाडसर मोठं टोप, आणि त्याच्यावर ना स्टँड ठेवलेला आहे. आता मी काय करते, 5 मिनटं झालेली आहेत, हे गरम झालेलं आहे टोप आपलं. आता यामध्ये आपण ना आपलं केकचं भांडं घालूया. हे बघा, हे आपण घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला मंद आच करायची आहे आणि वरतून द्यायचं आहे झाकण आणि गॅस मंद करायची आहे. एक 40 ते 45 मिनटं ठेवायचं आहे. एक 40 ते 45 मिनटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. मी तुम्हाला 40 ते 45 मिनटं बोललेली, पण ॲक्च्युली 50 मिनटं लागलेली आहेत. आणि हे बघा, ट्रान्सपरंट आलेला आहे, म्हणजे आपला केक रेडी आहे. आता आपल्याला हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आपला केक. त्यानंतर मी हा वरतून अलगदपणे बघा बटर पेपर काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, आपण रवा मावा केक तयार केलेला आहे. एकदम भारी दिसतोय टेक्स्चर. कुठे बाहेर न्यायचं असेल तरी एक बेटर ऑप्शन आहे, किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे. तर नक्की घरी ट्राय करून बघा, खूप छान होते रेसिपी. बरं, आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते. हा बघा, आपला केक छान रेडी झालेला आहे मस्तपैकी. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते. आणि जर रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत. बाय.